महाराष्ट्रातील लाखो कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोठी लढाई. 15 जुलै रोजी पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन. त्यानंतर आमदार हिरामण खोसकर यांचीही भेट घेऊन शासन निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीची जोरदार मागणी. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. महाराष्ट्रातील लाखो कुक्कुटपालक आणि पशुपालक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, शासनाने घेतलेले निर्णय प्रत्यक्षात राबविले जावेत आणि कंपन्यांकडून होणारे शोषण थांबावे, या प्रमुख मागण्यांसाठी इगतपुरी तालुका पोल्ट्री संघटना आणि पोल्ट्री योद्धा संघटना महाराष्ट्र यांनी राज्य शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर 15 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा श्रीमती पंकजाताई मुंडे आणि ग्रामविकास मंत्री मा जयकुमारजी गोरे यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार मा हिरामणजी खोसकर यांचीही भेट घेऊन त्यांच्यामार्फत शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. इगतपुरी तालुका पोल्ट्री संघटनेने सादर केलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील कुक्कुटपालन आणि पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ असून लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे आजही कुक्कुटपालक आणि पशुपालक शेतकरी आर्थिक, व्यावसायिक आणि मानसिक संकटाचा सामना करत आहेत. या गंभीर प्रश्नांची दखल घेऊन 15 जुलै रोजी पशुसंवर्धन मंत्री मा पंकजाताई मुंडे आणि ग्रामविकास मंत्री मा जयकुमारजी गोरे यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच या विषयात शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा व्हावा, यासाठी आमदार मा हिरामणजी खोसकर यांनाही स्वतंत्र निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात 22 जुलै 2024 रोजी केंद्र शासनाने करार शेती आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील करारनामे नोंदणीकृत व पारदर्शक करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची राज्यभर कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर लादले जाणारे एकतर्फी करार, कोरे धनादेश, जाचकटी, आर्थिक शोषण आणि अन्यायकारक व्यवहार तात्काळ बंद करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय पशुखाद्य उत्पादक कंपन्यांनी प्रत्येक खाद्य गोणीवर अन्न घटकांची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती नमूद करणे बंधनकारक करण्यात यावे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर त्याची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 3 जुलै 2024 रोजी पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा शासन निर्णय झाला असून त्या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ राज्यातील पशुपालक आणि कुक्कुटपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच कुक्कुटपालक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे, सर्व शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देणे, या मागण्याही संघटनेने शासनासमोर मांडल्या आहेत. संघटनेने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रातील लाखो पशुपालक आणि कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे. 15 जुलै रोजी राज्यातील 2 महत्त्वाच्या मंत्र्यांकडे निवेदन आणि त्यानंतर आमदार हिरामणजी खोसकर यांच्याकडे शासन स्तरावर पाठपुराव्याची मागणी, या घडामोडींमुळे आता कुक्कुटपालक आणि पशुपालक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याचा पाठपुरावा 24x7 न्यूज रिपोर्ट सातत्याने करत राहील. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा, जिल्हा नाशिक.